भारतातला सतावणारा पाकिस्तान. देशाचं रेशन खायचं, देशातल्या योजनांचा मस्तपैकी फायदा उठवायचा. मग तो गॅस सिलेंडरच्या बाबतीत असो, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत असो, उज्ज्वला गॅस त्या योजना असो, अजून काही विधवांच्या योजना असो, शेतकऱ्यांचा योजना तर सगळेच फायदा उठवत आहेत. पण या सगळ्या योजनांचा फायदा उठवत असताना सुद्धा भारत माता की जय असं आम्ही म्हणणार नाही. वंदे मातरमशी आम्हाला काही देणं घेणं नाही. जय हिंद तर बिलकुल म्हणणार नाही आम्ही. अशा प्रवृत्तीची माणसं म्हणजेच भारतातला पाकिस्तान. आणि दिवसेंदिवस या भारतातल्या पाकिस्तानी लोकांची संख्या वाढत चालली आहे. मग पाकिस्तानने क्रिकेट मॅच जिंकल्यावर फटाके उडवणं असो किंवा अजून कोणतीही गोष्ट जी पाकिस्तानात घडली तिकडे आनंद मनवला की इकडेही यांना आनंद होतो. घाणेरडी प्रवृत्ती आणि देशविघातक प्रवृत्तीही. बरं, आता आज मी बोलतोय म्हणजे काय ही प्रवृत्ती आजची आहे का? ही प्रवृत्ती 1965 भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही युद्ध झालं तेव्हापासून ही प्रवृत्ती आहेच. आता या गोष्टीचा दाखला द्यायचा तर आजचीसुद्धा लखनौमधली व्यवस्था तुम्ही पाहून घ्या. लखनौ या शहरामध्ये जाणारा रस्ता आणि शहरातून बाहेर जाणारा रस्ता, लेफ्ट हँड साईड ऑफ द रोड अँड राईट हँड साईड ऑफ द रोड, हे जे रस्ते तिथं आहेत त्या रस्त्यांच्या आजूबाजूला कशी वस्ती झाली आहे, कोणाची वस्ती आहे, याबाबतची सगळी माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्या माहितीच्या आधी थोडंसं खोलात जायला शिकलं पाहिजे. ही का बरं माहिती सांगतोय मी आणि ती वस्ती का बरं झाली असावी याचं जर तुम्हाला काही प्रत्यंतर हवं असेल तर आपल्याला मागं जावं लागेल 1965च्या युद्धाच्या वेळेस. युद्ध वाढत चाललं आहे, आपल्याला कुमक जास्त लागणार आहे म्हणून रामपूरच्या युनिटला आदेश मिळाला आणि हे युनिट युद्धभूमीकडे निघालं. सैनिकांचा जथ्थाच्या जथ्था जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा अनेक जीप, अनेक ट्रक्स आणि त्यामध्ये सर्व सैन्यासाठी लागणारा दारूगोळा, तात्पुरता अन्नपुरवठा, तिथं जाऊन सगळे टेंट मारून प्रत्येक सैनिकाच्या बाबतीत त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था बघण्यासाठी जे काही भटारखाना तयार करावा लागतो तिथं ती टीम वेगळी असते. बॉम्बे सॅपर्सचे लोक, असा सगळा शेकडो सैनिकांचा, हजारो सैनिकांचा जथ्था, बटालियनच्या बटालियन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे निघालेले असतात. ज्या पद्धतीने त्यांना संदेश मिळतात त्या पद्धतीने ते कूच करत असतात. आता ही 1965ची रामपूरची घटना मी तुम्हाला का सांगतोय ते याचसाठी, आणि त्याची कंपॅरिझन मी लखनौमध्ये जे रस्ते आहेत शहरात येणारे आणि शहरातून बाहेर जाणारे याची कंपॅरिझन मी तुम्हाला या घटनेवरून सांगतोय. या रामपूरवरनं चाललेल्या सगळ्या मिलिटरीच्या लोकांना, इंडियन आर्मीच्या सर्व जांबाज सैनिकांना फक्त 50 कट्टरपंथीयांनी त्यांचा रस्ता खोदून त्यांची अडवणूक केली. फक्त 50 कट्टरपंथी. कॅन यू इमॅजिन?
बरं, या सैनिकांना तेव्हा या लोकांना गोळ्या घालण्याचे आदेश नाही आहेत. आपलीच माणसं आहेत, भारतातली माणसं आहेत. दंगा करणाऱ्यांना निपटायचं कसं याचे काही नॉर्म्स आहेत. इट इज द लुकआउट ऑफ पोलीस डिपार्टमेंट, नॉट डायरेक्टली ऑफ आर्मी. केवढी मोठी पंचायत झाली. आपल्या आर्मीच्या लोकांना पुढं जाता येईना, खड्डे खणून ठेवले रस्त्यातनं, तिथून ट्रक जाईना, जीप जाईना, रणगाडे जाऊ शकत नव्हते. आणि मग शेवटी ॲक्शन वगैरे झाली, त्यांना पकडलं गेलं. त्यात इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की या सगळ्या 50 कट्टरपंथीयांचं नेतृत्व एक विद्यार्थी करत होता. पहा, म्हणजे भारतात शिकायला असलेला एक विद्यार्थी आपल्या भारताच्याच एखाद्या कॉलेजची हॉस्टेल फॅसिलिटी घेऊन त्या धर्माला मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स एन्जॉय करत भारताच्या विरुद्ध विघातक कार्य करण्यासाठी त्याचा मनसूबा होता, किंवा ज्याला आपण स्लीपिंग सेल म्हणतो आपल्या देशातले, त्याचा तो सदस्य होता. आणि नेतृत्वाचे गुण होते, म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली या आपल्या इंडियन आर्मीला अडवण्याचं काम त्याला दिलं. त्याने मस्तपैकी 50 लोकांना हाताशी धरलं आणि रस्ते खोदले. अर्थात ही कुमक उशिरा पोचली. नंतर मग इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंगच्या सगळ्या इंजिनियर लोकांनी तात्पुरती डागडुजी, तात्पुरते सगळी व्यवस्था करणं, तात्पुरते ब्रिज बांधणं मोठमोठ्या खड्ड्यांच्या पुढं, ह्या सगळ्या घटना करेपर्यंत वेळ खूप वाया गेला. हा विद्यार्थी कोण होता असा तुम्हाला प्रश्न जर पडला तर ॲज पर माय नॉलेज त्या विद्यार्थ्याचं नाव होतं आझम खान, ज्याला नंतर गुप्तचर संस्थेने रामपूर सोडायला सांगितलं. आणि मग हे महाशय विद्यार्थी दशेतले अलीगडला गेले आणि अलीगड युनिव्हर्सिटीत त्यांनी दाखला घेतला. आज ते समाजवादी पक्षाचे एक मोठे नेता गणले जातात उत्तर प्रदेशमध्ये. ही अशी जी काही स्लीपिंग सेल्स आपल्या भारत देशात 1965 सालापासून कार्यरत आहेत, या स्लीपिंग सेलच्या मेंबर्समध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. आपण चालतो, बोलतो, सगळं झोपेतच ना. उगाच कोण टीका करते का हिंदू झोपलाय म्हणून? इट इज नथिंग बट रिॲलिटी. आपल्या अवतीभोवती कोण आलं आहे, कोण झालं आहे, कोण कशा पद्धतीने वॉच ठेवतं आहे, याच्याकडं कुणाचंही काही लक्ष नाही. एखादी पडीक जागा आहे, त्याच्या भोवती झुडपं वाढली आहेत, पण त्या झुडपाच्या पलीकडं कोणी जायला तयार नाही आहे. पण जाणारे गेले, त्यांनी वस्ती थाटली, ती झुडपं आहे तशी ठेवली, कारण साप, विंचू यांची भीती इतर लोकांना राहिली पाहिजे. त्या झुडपांच्या पलीकडं कोणी जर घुसखोरी केली तर त्याला मारहाण होऊ शकते. याचं ज्वलंत एक उदाहरण मुंबईमध्ये माहीम किल्ल्याच्या बाबतीत घडलं आहे. शिवछत्रपती महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी काही 12 किल्ले आता जागतिक वारसा म्हणून घोषित झाले आहेत. बहुमान आहे, हा आपल्या महाराष्ट्राचा बहुमान आहे. त्याबद्दल नक्कीच अभिनंदन करू आपण. पण मग हे फक्त 12 किल्लेच आपण जपायचे का? का दिवाळीत बनवलेल्या किल्ल्याकडे बघून समाधान मानायचं? जो वारसा आहे, ज्या शिवछत्रपतींनी आज शेकडो किल्ले आपल्या ताब्यात घेतले, काही बांधले, त्यांचं हे कर्तृत्व, त्यांचं हे शूरवीरपणा, याला सलामी देण्यासाठी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचं जतन करणं हे पण आपलं काम आहे ना. पण तिथंही आपला हिंदू समाज, हिंदू धर्म, आपले सगळे प्रेमी मागं पडत आहेत. माहीमच्या किल्ल्यावरून दिसून आलं ते. ठीक आहे, प्रशासनाला हलवलं गेलं. त्या झाडी झुडपाच्या पलीकडे काही कार्यकर्ते गेले आणि त्यांनी बघितलं एक छोटीशी वस्ती या माहीमच्या किल्ल्यात वसली आहे आणि कुठेतरी दोऱ्या बांधून लुंग्या वाळत टाकलेल्या आहेत. पण काही कुटुंब राहत आहेत, मस्त आनंदात राहत आहेत आणि आत गेलेल्या व्यक्तींना जणू काही त्यांच्या बापाचा किल्ला असल्यासारखं, यहाँ क्यों आए, कौन हो आप, किसको पूछ को अंदर आए, अशा पद्धतीची त्यांची
जोरात आवाजात धमकावण्याच्या स्वरात विचारपूस झाली. कार्यकर्ते निडर होते. त्यांनी प्रशासनाची दारं ठोठावली. इथं इथं असं चालू आहे, सगळ्या फोटोग्राफ्स विथ व्हिडिओज सगळं त्यांनी सादर केलं योग्य त्या व्यक्तीपुढं. आणि मग या दिवाळीत त्या माहीमच्या किल्ल्यामध्ये सरकारी माणसं गेली, पुरातत्व खात्याची माणसं गेली आणि मग हा वारसा जतन करायचा. इथून तुम्ही हे अतिक्रमित लोक आहात, ताबडतोब सगळं रिकामं करा, निघून जा. आणि मग तिथं डिमॉलिशन वगैरे वगैरे सगळ्या कार्यवाही चालू झाल्या. अरे पण एवढी वर्ष त्या लोकांनी तिथे एन्जॉय केलं. म्हणजे कोण येतं आहे, कुठे येऊन राहतं आहे, कुठे झोपड्या वाढतात हे माहीत असूनसुद्धा काही राजकारणी जर कानाडोळा करत असतील तर ते सुद्धा देशाचे गद्दार आहेत असं घोषित करा आणि त्यांना तिथून हटवण्यासाठी जनतेने उठाव करण्याची वेळ आली आहे असंच मला वाटतं आहे. माहीम किल्ल्याचं हे एक उदाहरण आहे. असं किती ठिकाणी झालेलं आहे. अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी काबीज केली गेलेली आहेत. अवैध झोपडपट्ट्या तिथे बांधल्यात, अवैध धंदे सुरू आहेत तिथे, इल्लीगल दुकानं त्यांची बांधकामं झाली आहेत. चारी बाजूनी पत्रे का असेना पण इल्लीगल फर्निचरची दुकानं, भंगाराची दुकानं ही झालेली आहेत. बरं, ही ठिकाणंच आता हजारो ठिकाणं आहेत. कुठं कुठं म्हणून प्रशासन पुरं पडणार आहे. बरं, आंतरिक इच्छा तर पाहिजे. व्होट बँक ती त्यांना डिस्टर्ब करायची नसते. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. मी आज अतिक्रमण काढतो, उद्या येऊन तू झोपड्या टाक. एक 8 दिवस जरा धुरळा खाली बसू दे, पब्लिक शांत होऊ दे, लोकांच्या डोळ्यावर येऊ देऊ नको. अतिक्रमण सेक्शनला मी सांगितलं आहे 2-4 झोपड्या उडवा, जास्त करू नका. मग तुम्ही प्रोटेस्ट केल्यासारखं दाखवा. मग तुम्ही गर्दी आणा, त्या गर्दीचा इम्पॅक्ट येऊ द्या, अधिकाऱ्याला मी परत बोलवून घेईन. ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. जनतेलाही माहीत असतं, पण जनता काही करू शकत नाही. कारण जनतेच्या पुढं कंसात बिचारी जनता हाच शब्द असतो. पण आता हे बिचारं पण जे आहे ना ते आपल्याला मनातनं झटकून टाकावं लागेल. जितके म्हणून तुमच्याकडं स्लीपिंग सेल असं जरी नाव असलं तरी ही जागृत मंडळी जी तुमच्या आजूबाजूला घुसली आहेत ती एक ना एक दिवस तुमचा घात करू शकतात. लखनौचं मी उदाहरण देतो आहे. त्या शहराच्या आत जाणारे आणि बाहेर जाणारे रस्ते जर आजूबाजूला अशा प्रकारची वस्ती असेल तर तुम्ही विचार करा, हजारो सैनिकांना जर 50 माणसं पुरी पडतात अडवण्यासाठी, त्यांचा वेळ काढण्यासाठी, तर तुम्ही त्या लखनौ शहरात जर काही घडलं, डायरेक्ट ॲक्शन डे झाला, तर लखनौमधनं एकही हिंदू बाहेर जाणार नाही, जाताना कापला जाऊ शकतो अशी सगळी इंतजाम व्यवस्था झालेली आहे. मग या गोष्टीकडं खोलातून कोणी पाहणार आहे की नाही? जरी योगी आदित्यनाथजी यांचं सरकार असलं तरी या गोष्टीची जाणीव त्या सरकारला नसेल असं काही नाही आहे. पण मग त्याला तुम्ही प्रतिकार करण्यासाठी कोणती व्यवस्था तुम्ही आता करत आहात? काय करू शकता तुम्ही? काही अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांचा चेकपोस्ट त्या ठिकाणी तुम्ही करू शकता का? त्या रस्त्यावर प्रशासनाचा वचक राहावा म्हणून एखादा नाका निर्माण करू शकता का? केला पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. आणि हा लखनौ या एका शहराच्या बाबतीतलं सांगतो आहे मी. हीच गत जर तुम्हाला पुणे बॉम्बे नॅशनल हायवेच्या आजूबाजूला घडत असताना दिसली तर मात्र तुम्ही विचार करू शकता. जर काही अघटित घडलं तर पुण्यातला एकही कार होल्डर मुंबईकडे जाऊ शकणार नाही, अशीही ते व्यवस्था करू शकतात. हे प्रत्येक शहराच्या बाबतीत घडू शकतं. त्यामुळं अंतर्गत जी बंडाळी सुरू आहे त्याच्याकडं आधी लक्ष द्यावं लागेल. कारण देशामध्ये हिंसाचार घडवायचा आणि शेजारच्या राष्ट्रांना आक्रमण करायला लावायचं म्हणजे सीमा पेटल्यानंतर आर्मी तिकडं गुंतणार, इथं पोलीस अपुरे पडणार आणि देशामध्ये हिंसा जर घडवायची असेल तर त्यासाठी बाहेरून फंडिंग सुरूच आहे. घुसपेटींना पुढं करतायत ते. अपने इंडिया के मुस्लिम अच्छे हैं, ये बांग्लादेश के लोग का कुछ कर रहे हैं, हमें क्यों बदनाम करते, अशा पद्धतीने वक्तव्य ऐकायला मिळतात. पुढं पाठवणार ते हेच लोक पाठवणार त्यांना काहीही केलं तरी पुन्हा मग घुसपेटी म्हणून बाहेर जाता येतं. पळून जायला त्यांना पुन्हा बांगलादेश जिथून भगदाडं पाडून आलेत ते तिथून परत 2,000 रुपयात आले, 3,000 रुपयात परत आत जाऊ शकतात ते लोक. ही भगदाडंसुद्धा बुजवता आली पाहिजेत. तिथंसुद्धा मोठ्या प्रामाणिकतेने
अंडर CCTV प्रत्येक ऑफिसर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा काम करतो आहे आणि ते CCTV डायरेक्टली तुम्हाला कंट्रोलिंग अथॉरिटीकडं पण त्याला पाहता आलं पाहिजे. सरप्रायझिंगली त्याला तिथं ते TVवर बसल्या बसल्या दिसलं पाहिजे की व्हॉट द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इज डुईंग ऑन द बॉर्डर्स ऑफ बांगलादेश. टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही शत्रूची विमानं लेझर बीमनी पाडण्या इतकी जर तुम्ही प्रगती करत असाल संरक्षण खात्यामध्ये, तर मग ही भगदाडं बुजवण्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही वापरू शकता ना. जिथून जिथून माणसं घुसू शकतात तिथून तुम्ही लेझरचं कुंपण पण करू शकता. आपण जर चित्रपट पाहत असाल तर तुम्हाला आठवत असेल तर पहा, अक्षय कुमारच्या एका चित्रपटात लेझरचं कुंपण ओलांडून तो कसा जातो हे दाखवलं आहे. ही मॉडर्न टेक्नॉलॉजी काही राष्ट्र वापरत आहेत. मग आपण तिथं का नाही प्रगती दाखवत, मला हेच काही समजत नाही. एकंदरीत भारतातला पाकिस्तान तुम्हाला प्रत्येक नागरिकाला आधी उद्ध्वस्त करावं लागेल. या भारतातल्या पाकिस्तानपासून तुम्हाला खूप बचावात्मकरित्या सावध राहून पावलं उचलावी लागतील. कारण हा भारतात राहून जर पाकिस्तानी मानसिकता असणारा व्यक्ती असेल तो तुमच्याशी कधीही चांगलं वागू शकत नाही. खऱ्या मनाने वरवर वागेल, वरवर तुम्हाला मस्तपैकी रमजान ईदला मिठीत घेईल, मस्तपैकी चांगल्या चवीचा थुंकलेला सुकामावा घातलेला शुरकुंबा पाजेल, बकरी ईदला मस्तपैकी थुंकलेली छानपैकी चिकनची बिर्याणी खाऊ घालेल. पण सच्च्या मनाने हा भारतातला पाकिस्तानी तुमच्याशी वागेल याची गॅरंटी शून्य. आणि जेव्हा मौका मिळेल तेव्हा तो तुम्हाला कशा पद्धतीने आणेल यासाठी तुम्हाला सावध राहता आलं पाहिजे. सावध म्हणजे इन ऑल सेन्स. आता काही डायरेक्ट सांगण्याची काही गरज नाही, कारण रात्र वैऱ्याची आहे असेच दिवस सध्या भारतात आहेत. 1965चा दाखला देऊन मला काहीशा गोष्टी तुमच्या कानापासून मनापर्यंत पोचवाव्याशा वाटल्या आणि म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ. खूप खूप सावध राहूयात. आपण एकमेकांना जपूयात. एकमेकांची उणीधुणी काढण्यात, एकमेकांपासून अलिप्तता दाखवण्यात आणि त्यांना 3 वेळा मिठ्या मारण्यात काहीही मर्दुमकी नाही. जो सावध राहील तोच कदाचित वाचेल इथून पुढं, असं वातावरण हळूहळू निर्माण होत चाललेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या इशाऱ्यावरनं जे झोपलेत ते पण जागे होतील, जे बेसावध आहेत ते पण थोडे सावधानतेने पावलं टाकतील. याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात मित्रांनो अशाच काही सूचक व्हिडिओंसह, अशाच काही नवनवीन विषयांसह. कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब रन बाय अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट प्रवी फ्रॉम शोलापूर, प्रशांत विजय राजे.